समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण एक अशा विषयावर व्हिडिओ बनवला आहे तो प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तर तो कोणता? घरामध्ये पैशाची कमतरता का भासते, लक्ष्मी न टिकण्यामागची काही कारण आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला एक खूपच छान अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तो म्हणजेच मिठाचा। तर तो कोणता? लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूपच छान म्हणजे तो दिवस आणि ती सेवा पण आहे। तर ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच का हो? तर अजिबात नाही। लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर ती समृद्धी, सुख, शांती आणि भरभराट यांचं प्रतीक आहे। हिंदू धर्मात महालक्ष्मी या धन, ऐश्वर्य आणि सौभाग्याच्या देवी मानल्या जातात। लक्ष्मी म्हणजे पैसा म्हणजे धन, अन्न म्हणजे समृद्धी, आनंद म्हणजे सुख आणि समाधान म्हणजेच मनशांती। असं म्हटलं जातं, जिथे जीवनात भरभराट आणि आनंद आहे तिथे लक्ष्मी मात्र नक्कीच आहे। याचा धार्मिक अर्थ काय होतो बरं? हिंदू मान्यतेनुसार लक्ष्मी देवी या भगवान विष्णू यांच्या पत्नी आहेत आणि या जगात संतुलन, सुख आणि संपन्नता ठेवण्याचं काम त्याच करतात, म्हणजेच लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू। तर लक्ष्मीचे 8 प्रकार आहेत, अष्टलक्ष्मी म्हटलं जातं बघा। तर 8 प्रकार कोणते? लक्ष्मी फक्त पैशापुरतीच नसून तिचे वेगवेगळे रूप आहेत। पहिली लक्ष्मी आहे धनलक्ष्मी म्हणजेच पैसा, दुसरी लक्ष्मी आहे धान्यलक्ष्मी म्हणजेच अन्न, तिसरी लक्ष्मी आहे गजलक्ष्मी म्हणजेच वैभव, चौथी लक्ष्मी आहे संतती लक्ष्मी म्हणजे संतान सुख, पाचवी लक्ष्मी आहे वीरलक्ष्मी म्हणजेच धैर्य, सहावी लक्ष्मी आहे विद्यालक्ष्मी म्हणजेच ज्ञान, सातवी लक्ष्मी आहे विजयलक्ष्मी म्हणजेच यश आणि आठवी लक्ष्मी आहे राजलक्ष्मी, सत्ता आणि मान। खरं समजून घ्यायचं झालं तर खूप लोकांना असं वाटत नाही की लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा एवढंच वाटतं आणि एवढंच दिसतं, पण तसं नाही। पैसा आहे पण मनशांती नाही। बऱ्याच जणांच्या घरात अफाट पैसा असतो पण सगळे व्यक्ती आजाराने ग्रस्त असतात, जेणेकरून आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी सुद्धा एखाद्या बाहेरच्या मावशी वगैरे स्वयंपाकासाठी लावाव्या लागतात, जेणेकरून आपल्या पोटाला सुख मिळेल, आपल्या पोटाला ते अन्न आपण ग्रहण केल्याच्या नंतर आपण आपलं आयुष्य हे एकदम हेल्दी जगू। यासाठी सुद्धा स्वतःचा घरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी सुद्धा अंगामध्ये ताकद नसते, मग अशांना बाहेर एखाद्या मावशी वगैरे असतात कामवाल्या त्यांना लावावं लागतं। हे का होतं? आपण बऱ्याच वेळा लक्ष्मीचा अवमान करत असतो, बऱ्याचशा काही गोष्टी असतात। हे थोडे आपण ती सुद्धा आपली एक परीक्षा घेते। आपलं नेहमीचं किंवा आपलं घरामध्ये ज्यावेळेस पैशाची भरभराट होते, ज्यावेळेस आपल्याकडे खूप पैसा येतो त्यावेळेस सुद्धा लक्ष्मी आपली परीक्षा घेते की आपण कसे वागतो। आणि असं बरेच जण म्हणतात ज्यावेळेस माणसाकडे पैसा येतो ना त्यावेळेस माणूस बदलतो, पण ही तर मोठी चूक आहे। ज्यावेळेस माणसाकडे पैसा येतो त्यावेळेस अजिबात माणसानं बदललं नाही पाहिजे। जे आहे ते रिअल, जे आहे ते खरं ते खरंच, खोटं म्हणजे अशा काही गोष्टी असतात की बऱ्याच वेळेस काही गोष्टी चुकीच्या असताना पण चुकीच्या मार्गावरती लोक जातात आणि म्हणजे असतात आता बऱ्याच गोष्टी, बऱ्याच जणांना माहिती पण असेल या बाबतीत। पण प्रामाणिकपणा, कष्ट, मेहनत, जिद्द आणि एखादं काम यशस्वी होण्यासाठी आपण जितकं लढेल ना तितकं त्यामध्ये आपल्याला यश असतं आणि हा पैसा चिरकाळ टिकून राहतो। पण वाईट मार्गाने कमवलेला पैसा राहतो का? अजिबात नाही। तसंच हे प्रकार आहे। लक्ष्मी म्हणते नेहमी सकारात्मक भावना ठेवून, नेहमी प्रामाणिकपणाने कष्ट करून पैसा कमवा, मी चिरकाळ तुमच्या घरामध्ये टिकून राहते। पण काही गोष्टींचा अपमान असेल किंवा लूट करून जर आपण पैसा कमवत असेल तर हे अजिबात कामाचं नाही। आणि असं कुणीच नाहीये की बाबा ह्या गोष्टी सगळं करतात, बरेच जण प्रामाणिकपणे कष्ट करणारे खूप लोक आहेत। तर हे मला सांगायचं होतं की जर घरामध्ये खूप पैसा आहे पण मनशांती नाही, मग ह्या घरामध्ये लक्ष्मी आहे का हो? तर नाहीच म्हणायचं ना। घरामध्ये सुख समाधान नाही, प्रेम नाही, तर ती सुद्धा खरी लक्ष्मी नाहीये। लक्ष्मी कशी टिकते? तर घरामध्ये आपल्या आई वडिलांचा आदर, सकारात्मक विचार, स्वच्छता, शांतता, घरामध्ये सात्विक वृत्ती, घरामध्ये एकदम हेल्दी शांत वातावरण ज्यावेळेस असेल त्यावेळेस लक्ष्मी घरामध्ये टिकते। दान आणि पुण्य, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार घरात
पैसा न टिकण्यामागे काही ठराविक सवयी आणि दोष सुद्धा कारणीभूत असतात. लक्ष्मी न टिकण्यामागची 5 मोठी कारणं आहेत. ते आपण कोणते आहेत ते बघूया. ज्या घरामध्ये अस्वच्छता आणि पसारा असतो, देवी लक्ष्मी मातेला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. ज्या घरामध्ये बघा, असं म्हटलं जातं, ज्या घरामधले अंगण खूप स्वच्छ असतं त्या घरामध्ये बघण्याची पण गरज नसते, घर आपोआप सुंदर असतं. म्हणजेच आतमध्ये सुद्धा तितकी स्वच्छता असते. असं म्हटलं जातं, घरातल्या अंगणावरून घराची कळा कळते. असं बऱ्याच तुम्ही पण ऐकलं असेल. घराच्या अंगणावरून घरामध्ये काय असेल स्थिती हे घराच्या अंगणावरून ठरवलं जातं. लक्ष्मी मातेला घराच्या समोर, प्रत्येक घराच्या समोर तुळस असणे हे तिला अत्यंत प्रिय आहे. असं म्हटलं जातं, ज्या घरामध्ये तुळस आहे अंगणामध्ये, तिथे रोज सकाळी संध्याकाळ दिवा लावला जातो, धूप दीप लावली जाते. अशा ठिकाणी लक्ष्मी माता नक्कीच प्रवेश करते आणि ती सूक्ष्म रूपामध्ये येऊन आपल्याला आशीर्वाद पण देऊन जात असते. म्हणून देवी लक्ष्मी मातेला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. घरात किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घाण कचरा किंवा वस्तूंचा पसारा असल्यास नकारात्मक ऊर्जा तर वाढतेच आणि लक्ष्मी घरातून निघून सुद्धा जाते. विशेषतः घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ आणि हवेशीर असावा. असं कधीच नसलं पाहिजे की दारामध्ये ढिगभर चपला आहेत, कसंही अस्ताव्यस्त पडलं आहे, आपण घरामध्ये प्रवेश करायच्याच बाजूला चपला आहेत, असं नाही. चपला सुद्धा व्यवस्थित एका साईडला किंवा एखाद्या स्टँडमध्ये व्यवस्थित ठेवल्या पाहिजे. हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा नियम आहे. यामुळे सुद्धा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही. घराच्या बाहेर बराच पसारा असतो, चपला वगैरे ठेवलेल्या असतात, ते बाहेरचं बघूनच असं म्हटलं जातं की लक्ष्मी माता नाराज होतात. घरामधील दुसरा जे आहे कारण ते घरामधील सततचे वाद. ज्या घरात सतत भांडणे, ग्रहकलह किंवा महिलांचा अपमान होतो, प्रत्येक घरातली महिला ही त्या घराची लक्ष्मी असते आणि ज्या वेळेस तिचा अपमान होतो, तिला मारहाण केली जाते किंवा तिला शिवीगाळ केली जाते, अशा घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही. घरातील अशांतता, समृद्धी नष्ट करण्याचे हे 5 मोठे कारण आहेत. म्हणजेच घरातील महिलांचा अपमान, घरातील सततचे वाद, अस्वच्छता, पसारा हे सुद्धा लक्ष्मी न टिकण्यामागची खूप मोठी कारण आहेत. पाण्याचा आणि अन्नाचा सुद्धा अपव्यय. वास्तुशास्त्रानुसार नळातून कंटिन्यू पाणी गळत असतं, हे सुद्धा एक आर्थिक नुकसानीचं मोठं लक्षण मानलं जातं. जसं पाणी गळतं तसंच पैसा खर्च होतो असं म्हटलं जातं. तसेच अन्नाची नासाडी केल्यानेही लक्ष्मी कोपते. घरामध्ये पैशाची सुद्धा कमतरता भासते. लक्ष्मी माता नेहमी म्हणत असतात, ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा गरजू व्यक्ती येतो किंवा एखादा आपल्या घरासमोर बघा, सकाळी दुपारी जेवणाच्या दरम्यान 11 साडे 11 वाजता गरजू लोक असतात, म्हणजे ज्यांना की कोणी नसतं त्यांना सांभाळण्यासाठी, ते असंच म्हणजे ज्यांनी कोणी दिल त्यांच्यावरती त्यांची उपासना भागवतात, म्हणजेच पोटाची भूक भागवतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपल्याकडं असं कोणी आलं असतं त्यावेळेस त्याला आपण खूप म्हणजे मदत केली पाहिजे. मदत म्हणजेच काय, जे की तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवला आहे, चपाती असेल, भाकरी असेल, तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही त्यांना ते द्यायचं, जेणेकरून त्यांनी सुद्धा ते ग्रहण केल्याच्या नंतर आपल्याला आशीर्वाद लागला पाहिजे त्या गोष्टीचा. म्हणून असं म्हटलं जातं की ज्यावेळेस पण एखादा भुकेला येतो त्यावेळेस तुम्ही त्याला काहीतरी थोडंफार त्याच्या पोटाची भूक भागवण्यासाठी नक्की द्या. जर त्याला आपण दिलं नाही, जर त्याला आपण म्हटलं की बाबा मी नाही देणार जा, अशाने सुद्धा काय होतं, आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रकोप होतो, म्हणजेच लक्ष्मी माता नाराज होतात. आणि असं सुद्धा असतं बरं का, आपली परीक्षा घेण्यासाठी कधी त्यांच्या रूपात येतील, कोणाच्याही रूपात ते येऊ शकतात आपली परीक्षा घेण्यासाठी. म्हणून कुणीही आलं ना, आपण त्यांना कधीही आपल्या दारातून तसं जाऊ द्यायचं नाही, त्यांना थोडंफार काहीतरी द्यायचंच असं म्हटलं जातं. ज्यावेळेस आणि घरामध्ये सुद्धा बघा, आपण ज्या काही चपाती भाकरी असं वेस्ट करतो किंवा कचऱ्यामध्ये टाकतो, अशाने सुद्धा लक्ष्मी माता नाश पावतात असं म्हटलं जातं. तर आपण जे शिळान्न उरलेलं आहे ते आपण गाईला वगैरे ठेवायचं, किंवा असं आता आपण देतोच ना शेतामध्ये वगैरे, भरड्यामध्ये वगैरे टाकून देतोच ना, ते गाईला वगैरे आपण चारा म्हणून ठेवतो, त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात. पण असं नाही की खूप जास्त बनवायचं आणि मग ते दुसऱ्या दिवशी वेस्टमध्ये टाकून द्यायचं, असं अजिबात करायचं नाही. असं केल्याने सुद्धा अन्नाची नासाडी होते. चुकीच्या दिशेला तिजोरी असणं. घरातील तिजोरी किंवा कपाट दक्षिण दिशेच्या भिंतीला लागून अशा प्रकारे ठेवावे की त्याचे तोंड उत्तर दिशेला उघडेल. उत्तर ही कुबेराची दिशा असल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत असते आणि आपल्या धनामध्ये उत्तरोत्तर त्याची म्हणजे साठवणूक सुद्धा होत असते. असं जर आपण तिजोरी दक्षिण दिशेला ठेवली तर ती उघडणे सुद्धा
म्हणजे ज्या वेळेस आपण ही जी आपली तिजोरी आहे त्याची दिशा योग्य असेल तर ते आपल्याला, ज्यावेळेस आपण ते आपल्या तिजोरी ओपन करत असतो त्यावेळेस ते आपल्याला उघडणं सुद्धा एक शुभ मानलं जातं. दिशा चुकीची असल्यास सुद्धा पैसा टिकत नाही. असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणी आपण तिजोरी ठेवतो ती जर आपण चुकीच्या दिशेला ठेवली तर त्या ठिकाणी सुद्धा पैसा टिकत नाही. त्यामुळे आपल्या घरातील कपाट असेल, ते जे काही असेल ते दक्षिण दिशेच्या भिंतीला लागून अशा प्रकारे ठेवावं की ज्यावेळेस आपण त्याचा दरवाजा उघडला तर तो उत्तर दिशेला त्याचं तोंड उघडेल दरवाजाचं. म्हणजे दक्षिण दिशेला ठेवायचं, पण त्या ज्यावेळेस दरवाजा ओपन करतो त्यावेळेस त्याची फ्रंट साईड जी आहे ती उत्तरेकडे तोंड करून येते, असं ठेवलं पाहिजे. तुटलेल्या वस्तू आणि ओले कपडे, घरामध्ये तुटलेले जे काही जुने फर्निचर, जुन्या बंद पडलेल्या वस्तू असतील किंवा आरसे, फुटलेले आरसे, फुटलेल्या घड्याळ फ्रेम वगैरे असतात आपल्याकडे बरेच. तुटलेली फुटलेली भांडी, प्लास्टिकचे छोटे छोटे डबे, त्याला झाकण वगैरे नसलेले, तुटलेले फुटलेले आपण कशासाठी ठेवतो. आणि असं असताना घरात कुठलीही वस्तू असली ना ती आपल्याला कामाला येतेच. आपण म्हणतो की नको बाई टाकायचं, राहू दे, कशाला टाकून द्यायचं, हे कशाला तर उपयोगाला येईल. पण नाही, याच वस्तू आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मीचा अवमान करतात किंवा लक्ष्मी याच गोष्टींमुळे नाराज होतात. त्यामुळं त्या असं म्हणतात की तुटलेल्या फुटलेल्या ज्या काही वस्तू असतात त्या सुद्धा तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून द्या. या अशामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं. तर या गोष्टींपासून जर आपण सावध राहिलो, या गोष्टी केल्या नाहीत, म्हणजे तुटलेल्या वस्तू किंवा असं म्हटलं जातं ज्या वेळेस आपण आंघोळ केल्याच्या नंतर ओले कपडे सुद्धा बाथरूममध्ये बराच वेळ ठेवतो, याने सुद्धा लक्ष्मी नाश पावते. त्यामुळं आपण आपली सकाळची कामं सुद्धा फास्ट उरकली पाहिजे. सकाळी सुद्धा शुभ मुहूर्तावर, म्हणजेच सकाळी 4, 4:30, 5, 5:30, 6च्या, पावणे 6च्या दरम्यान आपण उठलं पाहिजे. जेणेकरून 5:30 पर्यंत आपण उठून आपल्या घरातील सगळी साफसफाई, देवपूजा वगैरे झाली पाहिजे. थोडं सकाळी नामस्मरण वगैरे केलं पाहिजे. सकाळी विष्णू सहस्रनाम, महालक्ष्मी अष्टक, श्री सुक्तम, अशा बऱ्याचशा, परत हनुमान चालीसा असेल, मारुती स्तोत्र असेल, व्यंकटेश स्तोत्र, असे स्तोत्र मंत्र लावून ठेवण्यामुळे सुद्धा घरात एक पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो. लक्ष्मी माता प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सूक्ष्म रूपात येऊन ते आशीर्वाद देतात. आणि स्वच्छता मेन, खूप जास्त स्वच्छता घरात ठेवल्याने सुद्धा लक्ष्मी माता खूप प्रसन्न होतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे आवर्जून, जेणेकरून आपल्या घरामध्ये पैशाची कधीही कमतरता आणि चणचण भासणार नाही आणि लक्ष्मी माता चिरकाळ टिकून राहतील. आता बघा, आपल्याला तो जो उपाय करायचा आहे लक्ष्मी टिकवण्यासाठी किंवा लक्ष्मी चिरकाळ आपल्या घरामध्ये टिकून ठेवण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तो कोणता? तर तो उपाय करण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे शुक्रवार. आता बघा, मीठ हे जेवणाची चव वाढवतं. मिठामुळे आपण जे जेवण बनवलेलं असतं ते खूप सात्विक होतं आणि मिठामुळे आपल्याला खूप छान त्याचा आस्वाद घेता येतो. तर हा दिवस महालक्ष्मी यांचा मानला जातो, म्हणजे शुक्रवार हा महालक्ष्मी यांचा मानला जातो. या दिवशी मीठ खरेदी केल्यामुळे घरामध्ये धन आणि सुख वाढते असं सुद्धा मानलं जातं. आपण मीठ खरेदी करण्याची सुद्धा वेळ असते बघा. सकाळी किंवा दुपारी मीठ आणणं शुभ मानलं जातं. संध्याकाळनंतर मीठ खरेदी करणं टाळलं गेलं पाहिजे, कारण अशी मान्यता आहे की संध्याकाळी मीठ आणल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि लक्ष्मी स्थिर राहत नाही. त्यामुळं मंगळवारी आणि शनिवारी मीठ कधीही आणायचं नाही. या दिवशी मीठ खरेदी केल्याने, म्हणजेच मंगळवार आणि शनिवार या दिवशी आपण जेव्हा मीठ खरेदी करत असतो तेव्हा आपल्या घरातील खर्च वाढतो असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळं आपल्या घरातील जर समजा पॉझिटिव्ह ऑरा, लक्ष्मी मातेचा प्रभाव, लक्ष्मी माता चिरकाल टिकून ठेवण्यासाठी जर तुम्हाला मीठ आणायचं असेल ना तर तुम्ही ते शुक्रवारीच आणलं पाहिजे, ते पण सकाळी किंवा दुपारी. आता बऱ्याच वेळेस असं होतं, कधी कधी नाही ऍडजस्ट होत, बरेच जण ड्युटी करतात, ऑफिसला आहेत, नाही आणणं होत. एखाद्या वेळेस ठीक आहे, पण सहसा तुम्हाला असं, तुम्ही या सगळ्या गोष्टी मानत असाल ना तर सहसा तुम्ही शुक्रवारी सकाळी किंवा दुपारी या वेळेत मीठ कधीही आणू शकतात. हा, मग जरी तुम्हाला सकाळी नाही जमलं तरी तुम्ही दिवसला मावळण्याच्या आधी, म्हणजे प्रदोषच्या आधी तुम्ही आणू शकता दिवसभरामध्ये कधी पण. फक्त मंगळवार आणि शनिवारी मीठ कधीच आणायचं नाही. आणि हा उपाय खूप पॉवरफुल आहे बरं का. बरेच लोक हा उपाय करतात, अशा गोष्टींकडे खूप लोक लक्ष देतात. असं नाही की बाबा बरेच जण की अशा गोष्टींवरती श्रद्धा विश्वास ठेवत नाहीत. नाही, असे खूप लोक आहेत की बाबा खरंच या गोष्टी असतात आणि आहेत आणि असणारच आहेत. म्हणजे वर्तमान काळात तर आहेतच, भूतकाळात पण होत्याच आणि भविष्य काळात सुद्धा असणारच आहेत. आणि ज्या वेळेस आपण भूत, भविष्य आणि वर्तमान
या सगळ्या गोष्टी पाळत असतो त्यावेळेस आपलं सुद्धा आयुष्य व्यवस्थित चालतं, सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या बाबतीत व्यवस्थित घडतात. आणि हा अजून एक गोष्ट, ज्यावेळेस आपण नवीन मीठ आणतो किंवा एखाद्या तुम्हाला कुठल्या पण दिवशी शुक्रवारी किंवा इतर कुठल्याही दिवशी तुम्ही हे करू शकतात बरं का. नवीन मीठ आणतात ना, मीठ घरामध्ये नवीन आणलं, तुमचं एखादं शॉप आहे, मग तुमचं ब्युटी पार्लर आहे किंवा तुमचं एखादं टेलरिंगचं वगैरे शॉप आहे, कुठलंही शॉप असू द्या, फक्त ब्युटी पार्लर आणि टेलरिंगच नाही, इतर कुठलेही शॉप असू द्या, मी फक्त एक नॉर्मल 2 सांगितले. अशा शॉपसाठी तुम्हाला सुद्धा तिथे लक्ष्मी मिळवण्यासाठी किंवा लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी तिथे सुद्धा तुम्ही एका कोपऱ्यात, म्हणजेच आपण ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश करतो त्याच्या उजव्या साईडला तुम्ही एक छोटी मिठाची वाटी ठेवू शकता, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला मीठ ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी ते मीठ काय करायचं, परत तुम्ही ते पाण्यामध्ये विसर्जन करायचं. यामुळं काय होतं, तर आपल्या तिथल्या ज्या शॉपची जी निगेटिव्ह एनर्जी असेल ती सुद्धा कमी होते. मग तुम्ही ही गोष्ट घरामध्ये सुद्धा करू शकतात. तुमच्या उंबऱ्याच्या साईडला एका छोट्याशा वाटीत मीठ घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही घरामध्ये जाताना उजवी साईड असावी आणि तिथे मीठ ठेवल्याच्या नंतर ते मीठ रात्रभर तिथेच राहू द्यायचं, सकाळी ठेवायचं, रात्रभर तिथेच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन करायचं. असं केल्याने काय होईल, घरामधील सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल, घरामधील नकारात्मक ऊर्जा पूर्ण निघून जाईल असं सुद्धा म्हटलं जातं. आणि घरामधील सुद्धा ज्यावेळेस आपण फरशी वगैरे साफ करत असतो, पुसत असतो, त्यावेळेस त्या पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं मोठं मीठ असेल किंवा गोमूत्र, हळद, लिंबू, परत नंतर अजून हे या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत त्यामध्ये. तुरटी, या सगळ्या गोष्टी टाकून तुम्ही घरामधली फरशी सुद्धा साफ करायची. असं केल्यानं काय होतं, तर आपल्या घरामधील नकारात्मकता ऊर्जा निघून जाते. हे बघा, सगळं श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे त्या गोष्टी. पण खरी लक्ष्मी टिकते ती बचत, चांगल्या सवयी आणि कष्ट. खूप कष्ट, मेहनत आणि प्रामाणिकपणाने केल्याच्या नंतर कुठल्याच गोष्टीत कमी पडत नाही. पण या सुद्धा गोष्टी आहेत बेसिकली, काही वास्तुशास्त्रानुसार आपण सुद्धा त्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. तर बघा, तुम्हाला शक्य होईल तेवढ्या गोष्टी पाळा. तुम्हाला सांगितलीच आहे माहिती. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.